उन्हाळी ऑलिम्पिक गाजवल्यानंतर पॅराऑलिम्पिकमध्येही महाराष्ट्राने आपला झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी झेंडा ठसा उमटवला. विशेषतः कौतुक करावं लागेल. एक पाऊल पुढे सचिन खिलाने रौप्य पदक जिंकले. 9 जणांचा संघ, मोठा संघ गेला होता. काही जणांचं मेडल थोडक्यात हुकलेलं आहे आणि ह्या चौघांचं आज विजेत्याबरोबर जय्यत स्वागत पुणेकरांनी केलेलं आहे. खरं तर मोठा आनंद आहे. आज तू संघाबरोबर येतोय आणि एक मोठं यश मिळवलंय. काय म्हणशील पॅराच्या खेळाडूबाबत? आमच्या पॅरामध्ये 9 प्लेयर होते आपल्या महाराष्ट्राचे आणि सर्वांनी खूप चांगला परफॉर्म केला. तर पहिल्यांदा आमच्यात बॅडमिंटनच्या सुकांत कदमची पहिली मॅच होती आणि तो ज्यावेळेस पहिल्यांदा त्यानं वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं, आम्ही एवढं खुश झालो. समाधानी आहे मी सगळ्यांच्याच परफॉर्मन्सवरती. संदीपनं पण खूप चांगला भाला फेकला. बाकी सगळ्याच प्लेयरनी खूप चांगलं केलं. सगळ्यांकडनं प्रेरणा मिळून मला वाटतं सगळं एकत्रित मेडल तुझ्या गळ्यात आला असं म्हणावं लागेल. नक्कीच मला पण असं वाटतं की हे मेडल माझं नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं आहे. आणि महाराष्ट्राचं एक मेडल आत्ता आलं आहे, तर नक्कीच पुढच्या वेळेस याची संख्या नक्की वाढेल. आपल्याबरोबर कोल्हापूरचा स्वरूप पण आहे. कौतुक करावं लागेल. कोल्हापूरच्या स्वप्नील मेडल जिंकलं होतं. खूप अपेक्षा होती स्वरूप मेडल जिंकेल, परंतु खूप चांगली कामगिरी करून आला. काय म्हणशील? ही माझी दुसरी पॅरालिम्पिक होती. टोक्योमध्ये 4th पोझिशन होती. यामध्ये नक्कीच थोडा परफॉर्म खराब राहिला माझा, पण एक्सपिरियन्स चांगला मिळाला आणि या एक्सपिरियन्सचा फायदा नक्की पुढच्या ऑलिम्पिकला होईल. आणि सचिन जसं म्हणाला की एक मेडल आत्ता आलेलं आहे, तर नक्की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मेडलची संख्या जास्त आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूरच्या ह्यांनी आपल्या आठवणीला उजाळा दिलेला आहे. नक्की मेडल. नीरज बरोबर, नीरजसारखा भाला फेकणारा मराठमोळा खेळाडू आहे. संदीप, थोडक्यात मेडल गेलेला आहे. काय म्हणशील, कसा परफॉर्मन्स झाला? सगळं तिथं छान होतं, बट थोड्या काही गोष्टी प्रॉब्लेममुळे मला व्यवस्थित माझा बेस्ट परफॉर्मन्स देता आला नाही. पण नक्की येणाऱ्या गेम्समध्ये मी माझं उत्कृष्ट कामगिरी करीन. आज महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे. येणाऱ्या स्पर्धेत किती प्रोत्साहन मिळेल? त्यामुळे भरपूर प्रोत्साहन मिळेल. आपल्याबरोबर अजून एक चौथा खेळाडू आहे बॅडमिंटनचा. खरं तर बॅडमिंटनमध्ये आपल्याला रेग्युलर ऑलिम्पिकमध्ये पण खूप अपेक्षा होती. गौरवकडनं, तुझ्याकडनं पण अपेक्षा होती. पण कसा खेळ झाला? हा म्हटला वर्ल्ड पहिली मॅच जिंकली होती, पण नंतर काय घडलं आणि आज स्वागत झालं जय्यत, काय म्हणशील? सुरुवात खूप चांगली झाली होती, पण तेच की सेमीफायनलमध्ये भारताच्याच एका खेळाडूकडनं मी हारलो. त्याला सिल्वर मिळालं आणि मग ब्रॉन्झ मेडल पण हारलो मी. सो थोडी डिसअपॉइंटमेंट होती. पण ज्या स्पोर्ट डिपार्टमेंटनी स्वागत केलं किंवा ज्या प्रकारे सचिनचं मेडल आलं, आनंदाची गोष्ट आहे. आणि नक्कीच जसं सचिन बोलतो तसं आम्ही येणाऱ्या टुर्नामेंट्समध्ये अजून मेहनत करून अजून मेडल देऊ अशी आमची. निश्चितच सचिनचे मेडल येणाऱ्या स्पर्धेत महत्त्वाचं होणार आहे. माझ्याबरोबर शासनाचे संजय सबनीस आहे. सर, काय वाटतं की पॅराऑलिम्पिकमध्ये एक नवीन पर्व सुरू झालं आहे, महाराष्ट्राचं पदक पर्व सुरू झालं आहे, ते निश्चितच महाराष्ट्राला खूप उंचीवर घेऊन जाणार ठरेल? निश्चितच सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या पुण्यभूमीमध्ये. आणि या खेळाडूंच्या परफॉर्मन्सनी बाकीच्या खेळाडूंनासुद्धा निश्चितच एक चांगली प्रेरणा मिळणार आहे. आणि येणाऱ्या गेम्समध्ये 4 वर्षानंतर जे पुन्हा गेम्स होतील त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच एक वेगळं चित्र बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण अपेक्षा आहे. स्वप्नील, तमाम आपल्या पॅराऑलिम्पिकच्या खेळाडूंना काय संदेश देशील? हे घवघवीत यश तुम्ही मिळवलं आहे. सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा. हे पहिलं आपल्याला महाराष्ट्राला मेडल मिळालं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की आपल्या पॅराऑलिम्पिकमध्ये किंवा ऑलिम्पिकमध्ये मेडल नव्हतं, जसं स्वप्नील कुसाळ यांनी पण मेडल मिळवलं. आणि आता खरंच आपलं सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. जसा स्पोर्ट डिपार्टमेंटकडून आम्हाला सपोर्ट होतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून सपोर्ट होतो, पॅराऑलिम्पिक कमिटीकडून आम्हाला सपोर्ट होतो. निश्चितच मी ज्या 9 प्लेयर माझ्यासोबत होते मी त्यांना बघितलं आहे. निश्चितच मला असं वाटतं काही लोक खूप जवळून मिस झालेले आहेत मेडलसाठी. निश्चितच पुढच्या वेळेस, पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत आपल्याला खूप चांगले मेडल मिळतील. आणि यशाचा पदकाचा श्रीगणेश झाला आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये लॉस एंजल्समध्ये निश्चितच हे खेळाडू सुवर्ण पदकाची झेप घेतील असाच विश्वास या सगळ्या पॅराऑलिम्पिक खेळाडूंना आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसह संजय दुधाने, पुणे विमानतळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.